आज आपण सगळे इथं आलात त्याबद्दल आपण सगळ्यांचे सर्वप्रथम आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्याकडून व लवजी शक्ती सेना यांच्याकडून पाठिंबा आज मिळणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या समोर आम्ही ही घोषणा करू इच्छितो. सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं सगळ्या पत्रकारांचं अकलूज शहराच्या वतीनं सगळ्या पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि आज आनंदाचा दिवस आहे. 26 नोव्हेंबर आहे. बाबासाहेबांचं संविधान आज रोजी या देशानं स्वीकारलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातूनच या ठिकाणी हा लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी सुरू आहे. सर्वप्रथम मी नंदकुमार केंगार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे. आमचे किरण विठ्ठल दांजे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य युवक आघाडीचे उपाध्यक्ष आहेत. आमचे अजित विठ्ठल मोरे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अकलूज शहराचे अध्यक्ष आहेत. हे आमचे केशव लोखंडे हे लहुजी शक्ती सेनेचे कुठलं महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख आहेत. हे प्रवीण साळवे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडीचे माळशिरस तालुक्याचे सरचिटणीस आहेत. हे आशिफ तांबोळी मुस्लिम आघाडीचे अकलूज शहराचे प्रमुख आहेत आणि फादर बॉडीचे उपाध्यक्ष आहेत. हे राजाभाऊ गाडे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अकलूज शहराचे उपाध्यक्ष आहेत. आणि आम्ही सगळे अकलूजकर आहे. बाहेरून कुणी आयात केलेला किंवा आलेला माणूस नाही. आमची भूमिका अशी आहे की आम्ही महायुतीमध्ये आहे. भाजप, शिवसेना, अजित पवार गट, RPI आणि एकनाथ शिंदे अशी महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे. आमचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे केंद्रामध्ये सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री आहेत. आमची पक्षाची भूमिका आहे की महायुतीमध्ये राहूनच आम्हाला हे अकलूज नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी लढायची आहे. आमची इच्छा होती की भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांना आम्ही रिपब्लिकन पक्षाचं शिष्टमंडळ 2 वेळा भेटलो. अकलूजला ऑफिसलाही भेटलो. आम्ही त्यांना विनंती केली की रिपब्लिकन पक्ष हा महायुतीतला घटक पक्ष आहे आणि 6000 मतदान अकलूज शहरातलं रिपब्लिकन पक्षाच्या हातात आहे. कृपया आम्हाला या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सामावून घ्यावं आणि आम्हाला 6 जागा, 3 प्रभागातल्या 6 जागा आणि 1 नगराध्यक्ष पदाची आमची मागणी होती. त्यानंतर आम्ही भारतीय जनता पक्षानं ज्यांच्यावरती जबाबदारी स्वीकारलेली आहे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याशी आम्ही अनेक वेळा प्रत्यक्ष भेटलो, फोनवर चर्चा केली. आम्ही त्यांना विनंती केली की महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षाची आपण मिटिंग घ्या, कारण भारतीय जनता पार्टीनं आपल्यावर या निवडणुकीची जबाबदारी टाकलेली आहे. कृपया आपण महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांची मिटिंग बोलवा, त्यांना सगळ्यांना एकत्र घ्या, त्यांना सगळ्याला विश्वासात घ्या आणि घटक पक्षांना जागा देऊन सन्मानपूर्वक त्यांच्याशी चर्चा करून महायुतीच्या माध्यमातून हे आपण अकलूजची नगर परिषद लढवूया. आणि ही महायुतीच्या ताब्यामध्ये पहिल्यांदाच निवडणूक लागलेली ऐतिहासिक ही निवडणूक आहे आणि महायुतीच्या ताब्यामध्ये ही नगर परिषद यावी अशी आमची प्रामाणिक या ठिकाणी भावना होती. पण आदरणीय सन्माननीय रामभाऊ सातपुते यांची हेकेखोरी आणि त्यांचा प्रचंड असा तो फाजील आत्मविश्वास आणि त्यांची पक्षाच्या नावावर चाललेली जी एकाधिकारशाही आहे ती एकाधिकारशाही या ठिकाणी महायुतीला विभक्त करण्यामध्ये त्यांची कारणीभूत ठरलेली आहे. त्यामुळं आम्ही आता अशी भूमिका घेतलेली आहे की आम्हाला महायुती सोडून आम्हाला कुठल्याही पक्षाचं या ठिकाणी काम करायचं नाही. रामभाऊ सातपुत्यांनी आम्हाला या ठिकाणी डावलल्यामुळं आणि आदरणीय पालकमंत्र्यांनी आम्हाला बरोबर न घेतल्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या अकलूज शहरानं आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की जरी पक्ष साहेब भाजपच्या कोट्यातून जरी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री असले सुद्धा तरी सुद्धा आम्ही बंडखोरी करून महायुतीमधला जो घटक पक्ष आहे की आपले राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट या पक्षाबरोबर आम्ही या निवडणुकीमध्ये युती करतोय. सन्माननीय धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूज नगर परिषदेची ही निवडणूक
आम्ही मोठ्या ताकदीनं या ठिकाणी लढवण्याचं धोरण या ठिकाणी घेतलेलं आहे. कोणती अट न घालता विनाअट आणि कुठल्याही 1 रुपयाची चहाचा सुद्धा कप आम्ही महायुतीचा या ठिकाणी केलेला नाही. बिनशर्तपणे आम्ही या ठिकाणी ही निवडणूक या ठिकाणी लढतोय आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लहुजी शक्ती सेनेच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढून आम्ही जास्तीत जास्त आमचे उमेदवार या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करतोय. दुसरी एक जमेची बाजू अशी आहे की धवलदादांच्या दूरदृष्टीतून आणि पक्षानं जबाबदारी स्वीकारल्यानंतर आमचे मित्र बाळू रास्ते यांची मुलगी ॲडव्होकेट देवयानी रास्ते त्यांची मुलगी, सुधीर रास्ते यांची मुलगी देवयानी रास्ते हे वकील आहे, LLBचं शिक्षण झालेलं आहे आणि उच्च शिक्षित आहे. अनेक इंग्रजी, मराठी, हिंदी अनेक भाषेवर प्रभुत्व आहे. विकासाची सोच आहे. मूळचे अकलूजकर आहे आणि ओरिजिनल मागासवर्गीय मातंग समाजातील आहे. या मुलीसाठी आम्ही मोठी ताकद लावणार आहे. गावामधलं वातावरण अतिशय या ठिकाणी चांगलं आहे, कारण या ठिकाणी मातंग समाजाचं, बौद्ध समाजाचं, मुस्लिम समाजाचं आणि गावातल्या सगळ्या बहुजन समाजाचं मतदान या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहे. या देवयानी ॲडव्होकेट देवयानी रास्त्यांच्या संदर्भामध्ये गावामध्ये अतिशय सकारात्मक आणि चांगली भूमिका आहे, चांगला प्रतिसाद आहे. मी तुम्हाला आजच 100% या ठिकाणी सांगतो की कुणी किती पैशाचा माज केला, कुणी किती पैशाची मस्ती केली, आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज काही लोक या ठिकाणी सांगतायत आम्ही 5,000चा मताचा दर काढणार आहे, आम्ही 10,000चा मताचा दर काढणार आहे आणि पैशाच्या जोरावर आम्ही अकलूजकरांना विकत घेऊ शकतो, अशी मस्तीची भाषा भाजपमधले काही लोक या ठिकाणी करतायत. तेव्हा आम्ही सगळे शरद पवार राष्ट्रवादी गट, RPI, लहू शक्ती सेना, पैशाची मस्ती असलेल्या मस्तवाल लोकांची मस्ती आम्ही या ठिकाणी जिरवून आम्ही ही निवडणूक मोठ्या ताकदीनं लढणार आहे, एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो.